सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 23वा संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1 काय करावे बरे? खूप भूक लागली आहे परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहे। उत्तर आपल्याला खूप भूक लागलेली असेल परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवलेले असतील तर ते खाऊ नयेत, कारण उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाल्यामुळे आपण आजारी पडू शकतो। 2 जरा डोके चालवा। डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे, पाणी साचून देणे यांपैकी अधिक चांगला उपाय कोणता? का? उत्तर डासांची पैदास रोखण्यासाठी पाणी साचून देणे हा अधिक चांगला उपाय आहे, कारण पाण्यावर कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे ते पाणी प्रदूषित होऊ शकते। तसेच जर ते जवळच्या जलस्रोतांमध्ये मिसळले गेले तर तो जलसाठा सुद्धा प्रदूषित होऊ शकतो। त्यापेक्षा पाणी साचून देणे कमी जोखमीचे आहे। 3 पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। संसर्गजन्य रोग म्हणजे काय? उत्तर एकाला झालेल्या रोगाची लागण दुसऱ्याला होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात। रोगप्रसाराची माध्यमे कोणती आहेत? उत्तर हवा, पाणी, अन्न व कीटक ही रोगप्रसाराची माध्यमे आहेत। रोगाची साथ येते तेव्हा काय होते? उत्तर जेव्हा रोगाची साथ येते तेव्हा एकाच ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी संसर्गजन्य रोग होतो। लसीकरण म्हणजे काय? उत्तर लस देऊन ठराविक रोगाविरुद्ध रोग प्रतिकार करण्याची क्षमता विकसित करण्याला लसीकरण म्हणतात। नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा। उत्तर जन्माला आल्याबरोबर क्षयरोग प्रतिबंधक लस, 1.5 महिन्याचा झाल्यानंतर घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि पोलिओ अशा विविध लसी देण्यात येतात। 4 पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा। आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो। उत्तर चूक। काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात। उत्तर चूक। 5 पुढे काही रोग दिले आहेत, त्यांचे अन्नातून प्रसार, पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा। उत्तर अन्नातून प्रसार होणारे स्ट्रो, हगवण, पाण्यातून प्रसार होणारे टायफॉइड, कॉलरा, कावीळ, हवेतून प्रसार होणारे क्षय, घटसर्प। 6 कारणे द्या। गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे। उत्तर कॉलराच्या रोगजंतूंनी दूषित झालेले पाणी पिले असता तो संसर्गजन्य रोग पाणी पिण्याला होऊ शकतो। जेव्हा एखाद्या गावात कॉलराची साथ पसरते तेव्हा पाणी उकळून प्यावे, म्हणजे त्या पाण्यातील सर्व रोगजंतू नष्ट होऊन पाणी पिण्यायोग्य होते व रोगाच्या साथीला आळा बसतो। परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नये। उत्तर परिसरात साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची पैदास होते। डासांमुळे मलेरिया सारखे आजार होऊ शकतात, त्यामुळे परिसरात पाणी साचू देऊ नये तसेच डबकी सुद्धा होऊ देऊ नये। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.